मध्ये धन्य विराजित हरते पद्मगर्भी देखा श्रवण नांदे भक्त सखा अष्टनायिका वरिष्ठ नायिका की आई स्थापुने निजस्थानी रुक्मिणी जागवंती सत्यभामा कालिंदी मित्रविंदा मनोरमा याज्ञजिती लक्ष्मणा पूर्ण कामा मद्रावती त्या मध्यभागी श्रीकरधर कर्णिकावरी नायिका सुकुमार ऐसा हृदय कमली यादवेंद्र सर्वधाई पूजावा 18व्या दे कथा जाना धर्मी आग्रपूजा दिली श्रीकृष्णा तिने खूप आला दुर्जना शिशुपाला दिकास ती रात्री झालेली कथा चैत्य आणि कौरव एके सभेशी बैसले सर्व शूद्र दृष्टी लक्षिती माधव परम द्वेषी दुरात्मे शिवलिंग देखता दृष्टी शिवती द्वेषी जे विभूती कष्टी विष्णू प्रतिमा पाहता पोटी दुःख वाटे जंगमा की देखून साधूचे पूजन परम सोबती जैसे पूजन की पतिव्रतीची राहटी देखून जाळीने जेवी नेली बा तुम्हाला एक सांगतो वैर करायचं नाही हे आपल्या साधू संतांचा काय बाणा आहे पण असं वैर नको पण एक गोष्ट अशी आहे की अनादिकालीन चालत आलेलं वैर आणि ते कोणी टाळू शकत नाही त्या पाण्यातल्या माशाईनं पगड्याचं काहीच केलं नाही मेल्या तरी म्हणले का होते एखाद्यावर माश्या पगड्या काळ तोंडा अशा शिव्या तरी द्यायला का काय केले जळचेरी महाराज विचारताय काय केले जळचेरी ढिवर त्याच्या घातावर ढिवर म्हणजे बगळा त्याच्या घातावर काय केलं होत्या माशेचा काही गुन्हा आहे का काही नाही तिचं ती पतिव्रता पण सांभाळती हिच काही घेते का मग माणसं बसतात काय बाई पतिव्रता हो ते तिनं ऐकलं पण तिनं तिच्या माथ्यात तिडका फुटल्या असा अभंग ऐका पण तुमच्या ध्यानात कशा ध्यानात येईल अभंग अर्थात पाहिला नाही तर माथा कसा सुधरा पतिव्रतेची कीर्ती वाखानिता सिंधळीच्या माथात तिडी कुठे तिने काहीच केलं नाही शेजारीनं भाजी आणून दिली गोष्ट सांगतो आपल्या गोष्टीशिवाय काय येते आणि ती त्यानं खाल्ली भाजी आणि भाजी खाल्ल्यावर म्हणे तिच्या पायाची सर तूल येत नाही पाय भाजी तिनं जे पदर खोसला की तिच्या दारी गेली काऊन गेली तिच्या दारी तो इतकी भाजी चांगली काहून केली तुझ्यामुळं महाअपमान झाला कोणामुळं जमीन गोष्ट आहे कोण म्हणते ही गोष्ट आहे किती सत्य गोष्ट आहे महाराज काय केले जळचेरी काय केलं त्याचा त्यानं अभ्यास केला लोक त्याची पूजा करायले आणि यायचं मस्तक उठायला यायचं काय घेतलं ऐका नाही म्हणून ती न मानिती निंदा ही करू लागते सांग पतंग काय साती प्रकाशाती पतंग काय दिव्यानं काय पतंगाचं केलं पण दिवा पतंगाला सहन होत नाही असा त्याचा कुठलचा दिवा अमेरिकेतला दिवा आणि भारतातला पतंग एखाद्या की झाली की पतंग गेली धुवायला जाणार किती काय होत आम्ही काय कोणाचे खातो तो देव आम्हाला देतो पण आमचं डोकं उठचं काय करावं आहे का नाही महाराज म्हणले शिवलिंग देखता दृष्टी शिवद्वेषी जी होती कष्टी विष्णू प्रतिमा पाहता पोटी दुःख वाटे जंगम की देखोनी साधूचे पूजन आधी तुम्हाला दृष्टांत द्यायला येण्याच्या आधी
काय हो? साधूची पूजा पाहिली की दुर्जनाचे कपाळ काहीच नाही केलं. त्यानं अभ्यास किती केला, कष्ट किती घेतले बाबा, याच कोणी पाहत का? नाही पाहत. किती कोण साधूचे पूजन, परम सोबती पूजन, की पतिव्रतेची राहटी देखून जाळीने जेविनी उगीच काही नाही. की दृष्टी देखता राधव वायसाऊ की आती त्रास, की पंचानंद देखून सावकात जमू का सौख्य वाटे. एवढा मोठा सिंह वाघ पाहिलं कोल्यात बरं वाटत. आता कोल्याची वस्तू काही होतोय बी नाही तरी बरं वाटत नाही. की सभेत देखता पंडित मूर्ख मतिमंद संतापर, मूढ सभ्यात इच्छी पंडिताचा घात. घात झाला पाहिजे पंडिताचा. हो. की दृष्टी देखता समीर सूत, वाट्या अनर्थ रजनीचरा. चंद्र निघाला की एका वर्गाचं मस्तक उठतं. एक म्हणजे काय चंद्र हे, काय चांदणं हे, काय मजा आहे. पण चांदणे नावडी चोरा. चोर म्हणले गुन्हासारखं चांगलं पडलं, चोरी कशी करा. बुद्धी नावडे रांडेच्या पोरा. ऐका नाही, आवडत नाही काही लोकांना. विशेष शेजार आवडत नाही. काय आहे का नाही, काही नाही केलं तरी ऐका नाही. मला सांगा, तुकोबाराय मोमबत्तीचं काय केलं? काठीनं मारायलं. काय केलं? कोणी बी मधुकरी मागत, कोणी भिक्षा मागत. ज्ञानोबराय कशाला आलो या लोकांना? गोपाला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली. आता येणे चवी सांडिली म्हणती निवाडा करीती दिवानात. भले लोकी याची सांगितलेली मात, केला माझा घात दुर्बळात. कोणाला म्हणणं लागलं? हे तुकोबारायला म्हणणं लागलं. हो. की ऐकता हरिनाम भूत प्रेता उपजे त्रास. याच हे भजन करायला पण भूताला सहन होत नाही. तैसे पूजिता रंगास दुर्जन परम संताप. आंतरिक कष्टी दुर्योधनाची तर हा कष्टी होऊ लागला. पण चैत्या माझी दम घोषणा चैत्य राजा शिशुपाल परम खवळला दुर्जन काल सर्प दया परी. आणि मग काही मर्यादा असते पाण्याची. बाण टाकला ना तर मर्यादेपर्यंत तो बाण पाणी सांभाळतो. आणि जर मर्यादा सुटली तर बाण फुटतो. आहे का नाही? मग माणूस भांडायला तयार होतो. एकदा झालं मग तो बोलतोय बी आणि जाऊ द्या. एकदा झालं, दोनदा झालं. काय मर्यादा आहे का नाही? हो. खवळला. भीष्मास म्हणे कुंतीनंदन, आता करू कोणाचे पूजन? गंगात म्हणजे बोलायचे वचन तो शिशुपाल झलपे भलती. आता पूजा करायची. धर्मराजन भीष्माचार्य विचारलं कोणाची पूजा करू? देवाचं नाव घेण्याच्या आधीच शिशुपालन माझा सुरू केला. भीष्मास म्हणे कुंती म्हणे रे धर्म ऐक वचन, तुम्ही नीच मूर्ख अवघे. तुम्ही सगळे कसे? तुम्ही नाही बोला.
गोरक्षक आधी पूजो आपेस माता घेतली. तुम्ही गाई सांभाळणार घराकडची जी पूजा करा. आपेस घेतलं काय केलं. योग्य योग्य विचार विचार मुखातून हानकडे साचा आग्र पूजेशी अधिकारी जाण करता पामर पांडव तुम्ही ह्यो असा. आणि याची आग्र पूजा एखादं तरी काम याचं चांगलं गोकुळात आहे का नाही जार करणी आणि त्याची पूजा दोघे जन क्या गोरक्षाते. एक बात ऐकायचा, एक मंदी नंदाचा आणि एक मंदी वसुदेवाचा. हा वती नाही बापाचा आकुळीचा श्रीकृष्ण रुक्मिणी स्वयंवर. दोघे याला दोघाची चित्ते दोघे जन क्या गोरक्षाते पंचतात तुम्हा पांडवाचे. तुम्ही तरी कुठे एका बापाचे तुमचे 5 जणांचे 5 बाप याचे 2 बाप म्हणून तर आशयाचा म्हणून तर मेळ बसला. शिशुपाळ म्हणतो जैसे को वैसे मिळते. याला दोघांची ऐक्य पावली परस्परे परम शतमूर्ख दृष्टी बुद्धी भ्रष्ट गंगा कुमार सुटला सुटली गाडी. हो शतमूर्ख 100 मूर्ख धर्मराजे आणि गंगा कुमार भीष्माचार्य ना हे बुद्धी भ्रष्ट झालं मग आता याची कुठे बुद्धी चालते. पूजेस अधिकारी तस्कर केला 7 यज्ञ पण म्हणले. काय धोरण आहे किती कळू द्या. म्हातारं झालं की म्हाताऱ्याला काय कळत अंतर्ज्ञाला काय कळत. म्हाताऱ्याला जास्त कळतं का तज्ञाला जास्त कळतं. कोणाला जास्त कळतं. म्हाताऱ्याला जास्त कळतं कारण अनुभव आहे. 4 पावसाळे अनुभव आहे. अनुभव आहे ना सगळा अनुभव आहे. याला काय माहिती याला काहीच माहित नाही. तरी पण म्हाताऱ्याला काही कळत नाही. म्हातारी म्हणजे बाबू घ्यायच्या नादी लागू नको घ्यायचं पहिलंच कळत नाही. झालं 2 मत एकीकडे असले एका मताचं काही झालं नाही. त्यानं उठाव आणि एखाद्या मंदिरावर दिवा लाव. पण तितकं पुण्य लागतं ते काम करायला आहे का नाही. ते काम करायला काय लागतं पुण्य लागतं. खरं गुरु दिवा लावा. याच्यापेक्षा रोज 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 बोलणे खाल्ल्यापेक्षा काय करावं. ह्या दिवा लावायचा मजात लोक पाया पडते खाऊ पिऊ घालते कपडे करते आहे का नाही. पृथ्वी सांडून सत्यवती कुमार कपिल याज्ञवल्क्य वैशिष्ट्य पवित्र पुरण कृपाचार्य गुरु सुरण दाखवलीदार पूजेला एवढे लोक सोडून गेले. व्यासासारखा सोडला द्रोणाचार्य सोडले कृपाचार्य सोडले भीष्मबाली गुरुधर शाल्य एकलव्य भगदत्तवीर जयद्रथ शकुनी महावीरण सांडोनी दसकर पुरीला एवढा मोठा शकुनी टाकून द्याला. एवढा मोठा शकुनी टाकून द्याला. एवढा मोठा भांडण लावणार त्याचं नाव शकुनी. हो ना. आता या पोराचं ध्यान नाही या कामात. आमच्या काळात आमच्यापेक्षा आधीच्या काळात काही म्हातारीचे नाव शकुनी ठेवली होती लोकांनी आहे का नाही. मामा आले कोणते तुमच्या आला असेल ध्यानात कोणते मामा आले त्याचं नाव शकुनी ठेवलं. हो पण आता आगाव काम हे चालूच काम करणं होणे तर आगाव काम आहे का नाही. याच्यातच गेला रे कशा
चालू कामात संगवाना बिंगाना पण ओळखून घ्यावं त्याच वेगळं हो धृतराष्ट्र सांडून नव्हतं एवढा मोठा धृतराष्ट्र म्हातारा माणूस त्याची पूजा पाहिजे होती त्या आंधळीची पूजा पाहिजे होती सोयरा सांडून द्रुपद सोयरा बी टाकून गेला कोण हे विचारी बुद्धिमंत हा गोविंद पूजीला कोणता विचारून तुला सांगा बरं कशाची तरी बरोबर इथे का आश्वस्थामा गुरु नंद द्रोणाचार्याचा मुलगा प्रथम पूजा होता आर्कज कर्ण सूर्याचा मुलगा कर्ण तो पूजायचा होता पृथ्वीपती दुर्योधन पृथ्वीपती दुर्योधन त्याची पूजा पाहिजे होती सांडून कृष्ण पूजेला सांडून तुम्ही कृष्णाची पूजा केली हे लोक टाकून पूज्य अपमानाने थोरतो आपूजे पूजिले साचा तरी तुमची यश कीर्ती समग्र गुरुनी भ्रष्ट झाली तुमचं यश गेलं तुमची कीर्ती गेली भ्रष्ट झालं काहून तुम्ही चांगले टाकून दिले आणि गवळ्याची पूजा करायची येणे कोणती केले अनुष्ठान कोणतं अनुष्ठान केलं सांगा बरं आता याचेच अनुष्ठान लोक करायचे याचे कळणं की याचेच अनुष्ठान लोक करायचे ह्यो कोणाचं अनुष्ठान करू की केले जप तप साधन किंवा ज्ञानी केले वेद पठण म्हणून या पूजेला हा याची लागी हो सगळे लोक याची लागी हो केले उपवास याची लागी हो आहे का नाही याच्या लोक करायले आणि ह्यो काय करेल काय केलं या सीमानावर राया समान तरी नाही छत्रशी आसन आचार्याने हा ब्राह्मण भ्रष्ट पूजनीय असे केले ह्यो काय आचार्य नाही काही ब्राह्मण नाही कोणीच नाही ती पूजा कस काय केली आम्ही बैसलो असताना होतो आधी पूजेला पशुपाल कुमार आमची ध्याने छेदिली समग्र परम अपवित्र पांडव तुम्ही आमचे नाक गेले म्हणजे सगळे यायचे आम्ही एवढाले असताना पूजने होता जरी गोवळा तरी पुष्टिपुत्र आमंगळा तरी आम्हा काय येथे आणले खळाने व्यर्थ यज्ञ केला तुला फुकट यज्ञ केला धर्मराजांनी फुकट केला तुम्हाला जर या गवळ्याची पूजा करायची होती आम्हाला कशाला म्या तुझा कर भार की तू बहु दुर्बळ पुष्टिपुत्र धर्म कृत्या साई भावी साकार विवेकी नर बोलती म्या तुझा कर भार ईश्वर म्हणतो म्या जर धान्य दिलं म्या मदत केली माझ्यामुळे यज्ञ उभा राहिला चला बाबा लोक म्हणते तुका म्हणे सत्य कर्मा भावे साई आहे का नाही म्हणून असे लोक सांभाळणं लागते असे लोक सांभाळणं लागते आहे ना दादा गोष्ट सांगायची शिवाजी दादा सोयरी बसले दादा येऊन जागा मोठा टाक्या गेला मग बसता घ्यायला चालते एक जण माणूस पुढं गेला कशाला दादाचं सीट धरायचं ती सीट धरलं दादा फेटा गिटा बांधून त्याच्या तिथं आम्ही तर गाडी उभी केली तिथं गेले बसता घेतला तर दादा टाक्याला त्याका देऊन बसले आधी चहा दादा सिगारेटचं पाकिट दादाच्या पुढं पाहिलं नाही त्या कपड्याकडून बसते एक जण मला कशाला बसता घेतला नाही काही नाही दुसरा मला बोल नको आळद्याला बसता वापस करणं लागल आणि तुमचे ध्यान आळद्याला बसता वापस करणं लागल अरे काय धर्म प्रत्या स्वावेस साचार विवेकीने बोलती व अपमानाने भूपाल येथे थोर केला गोळ इतके तुम्ही नीच असाल आयशे सर्व खाणं वाटले असं वाटत नव्हतं की तुम्ही नीच असाल म्हणून यज्ञ पुरोडास अरण्यात पडिला एका जंबुकासला झाला तितकेने तो काय झाला मृगेंद्रावने थोर पण ऐका नाही यज्ञ शेष पडला कुठं अरण्यात मिळाला म्हणून ते लय गोर मोठं झालं का
जैसी राजकन्या परम सुंदर शंखा प्रतिदित दिसाचा हाड बोलणे काय नको सका राजकन्या आहे आणि शंखाल देवी क्यों सकाळ गोदांनी धारण की देतो आपण डुबुत्रा अरे खाटका जगाची गाडी काय बांधली असं माणसं म्हणते ना जन्मांधाची हिरा दाखविला जन्मता गांधळ्यांचे हिरा दाखविला सुकर सिंहासनी बैसविला सुकर म्हणजे डुक्कर पुढे बसवलं सिंहासनावर येणे जरा संघ कप तेव्हा दिला कोणता केला पुरुषार्थ जरा संघ कप काढणार आईशी बोलून पापमती खटका आपले उपसून हाती म्हणे उठावे आमच्या सांगाती जे असतील ये सरी आमचे माणसं सगळे उठाया सगळे जे असले ते खटका काढ आईशी बोलता शिशुपाल तत्काळ उठले अवघे खत यायचे जितके जितके होते का दुष्ट सगळे उठले कृष्ण द्वेषी परम चांडाळ आती कोल्हाळ पडली तेव्हा असा कोल्हाळ करू लागले धर्मी धावली तत्काळ हृदय कवळीला शिशुपाल म्हणे तू पण ध्वामचा केवळ यज्ञ हा सकल तू दास याला म्हणते धर्म याचं नाव आहे धर्म म्हणून धर्म आहे का नाही धर्मराज उठले त्याला असं हातायला धरलं आणि यज्ञच तुमचा आहे म्हणे यज्ञ तुमचा आहे आणि तू माझ्या भाऊ आहे ऋषी ताप सुबोध राजेंद्र त्याशी कृष्ण पूजने आनंद हो तूही कृष्ण भजनी सादर आनंद होई शिशुपाला तू बी कृष्ण भजनार सादर ऋषी मुनी सगळ्याला आनंद व्हायला परम जाणता गंगानंदन वृद्धावडील सर्वास मान्य याच्या आज्ञेने केले पूजन तू का दूषण ठेवशी तू का दूषण ठेवतो म्हणे भीष्माचार्याने सांगितलं म्हणून आम्ही भीष्माचार्याचं नाव देवाचं नाव घेतलं तू धुवून जाणते पंडित कृष्ण पूजने आनंद हे यापेक्षा जाणते लोक कृष्णाला मानते तुझे हाडले अनर्थन काय म्हणून प्रवेशला तो भीष्म काय बोली वचन परम दुष्टातम घोषनंदन त्याचे कासाकडची सांत्वन त्याची मरण जवळ आले भीष्माचार्य म्हणले त्याचं काय सांगवायचं त्याचं काय झालं त्याचं मरण जवळ आलं का त्याचे करशी समाधान तू न मानी तुझे वचन जैसी प्रयतास वस्त्रे भूषणे पूर्ण लिहून काय सार्थक भीष्माचार्य म्हणले काय फायदा मॉडेल कपडे घालून सापुरीच्या महाराजांना आपले त्या एका माणसाला अंग दिलं घाला घालून द्या हात दिला कोण चांगले ते महाराज असं जरा खूप भाषानं बोललं आता लोक काय केलं लोक पुन्हा आले महाराज ते ऐकले महाराज कोणी अंग दिलं पण तू असं म्हणला अरे अरे आणि मला वाटलं त्याचं चांगलं होईल मग अंग घातल्याच्यानं पण ते आता 10-12 दिवसात मरणार म्हणून 10-12 दिवस आपल्या गावातली गोष्ट आहे आपल्या गावातली गोष्ट म्हणजे मी अंग कशासाठी गेलं तर म्हणलं त्याचं चांगलं होईल याच्यासाठी पण नाही म्हणजे ते आता 10-12 दिवसात मरणार म्हणजे आता त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं काम बरंच झालं की अशा बऱ्याच गोष्टी खरी झालेल्या का त्याचे करीशी समाधान तो न मानी तुझे वचन मतिमंदा पुढे ठेवले शास्त्र शंड हाती दिले शस्त्र मस्ती मंडपी चित्रण वेद साऊ भिला मती म्हणजे आणि त्याच्या पुढे शास्त्र ठेवलं काय फायदा शंड हाती दिले शस्त्र काय फायदा मस्ती मंडपी चित्र वेद साऊ भिला मंडप त्याला त्याच्यात मड जाळायचे मड्याला काय त्या मंडपाची शोभा आहे का वायसाशी अमृत फळ
पुढे समर्पिली केळ ते राजसभाचे दिसले अंगास लेपिले मृगमदाचे उठणे पण गाढवाल उठणं लावला गाढवाची अंगी चंदनाची उठी चंदन लावलं त्याच्या अंगाला काही फायदा होतो का द्राक्ष फले आड किती सुकरा आदर्श दावीला जन्मान घेणारा ती ज्वरली अशी समर्पिली शक्रा ज्या झाला त्याला साखर दिली खाय तैसा हा पामरा भूत काय काय ढोरा पुढे तुकोबाची भाषा काय ढोरा पुढे घालून मिष्टान्न आणि खरा सिले पण चंदनाचे काय फायदा आहे भग्न पात्र जैसे जीवन फुटक्या भांड्या पाणी पाणी की श्रमावे व्यर्थाची घालून उत्तमाची हरळ रांगून काय व्यर्थ जाण पा उकरली व तिला सुधारस उकंड्यात आंबुटा सुमन सेजेवरी निजविला महेश फुलाची काळजी केली आणि त्याच्यावर गाडा झोपला लय मजा आली ह्याची का फुलं चोरवाळून गेली या कोपऱ्यात झोपतेत माणसं धर्मशाळेत तीर्थयात्रेच्या वाटेनं त्या कोपऱ्यात कुठे मग ही पडशी कुठे तूच कुठं होता ध्यान कर तिथं ते काही पडशी पडशी जागे आणि वाट काय पडशी सांभाळायचं काम नसतं काऊन सांभाळायचं काम नसतं धोत्रांना पात्रांना तांब्याना वाटी हे राम महाराजाचं नशीब तुका म्हणे माझ्या कपाळाचा गुण काही ना काही येणार लाईट तरी जाणार कोणी गोटी तरी जाणार काहीतरी पण होणार दुःख देना आणला वाय शुभ्र नव्हे कदाचित कावळा दुधानं धुतला आणि ते कावळा झाला जैसा तस्कर विकेन देखता निशाकर तैसा सुबुतीनं धरी पाम छुन सका धर्मशास्त्र कदा नावले जाणपा आम्ही ज्याचे केले पूजन त्याशी हृदय घ्या ईशा आम्ही ज्याचं पूजन केलं ना त्याला महादेव त्याचं ध्यान करतो जल गौ सहस्त्रनयन अनन्य शरण जयास तो जगद्गुरु इंदिरावर प्रताप मित्र समर्थित आयसा कोण आहे पामर की पूजा इच्छित्या आधी भौगत विदारक पंचानन संकादित्या ज्याशी शरण दयासी आम्ही पूजिला पूर्ण हाका दुर्जन खवळला जो अनंत ब्रह्मांड नायक भोगींद्रचा आला दयाचा जल्पक भोगींद्र शेष त्याचा पलंग झाला संकादित्याशी शरण दयाशी आम्ही पूजिता पूर्ण हाका दुर्जन खवळला जो अनंत ब्रह्मांड नायक भोगींद्रचा आला दयाचा तल्प जो पुराण पुरुष निष्कलंक जगतबंदी अनादि हा एवढी आगळी बोलत कुठे यांनी केला पुरुषार्थ महाराज ते कुणी भूंक स्वांदशी आणि वाट मागच ते खुनी महाराज नाही मागच हाती पाहून पुत्र भुकाय यानं तरी कोणता पुरुषार्थ केला भीष्माचार्य बनते याच्यावर हेडूक काय म्हणजे आम्ही तर पहिलेच तसे म्हणजे यायला 5-6 मिळाल्या बंदीत लाकडं तोडायला कशा 5 असतील त्या भेवच नाही तसं यमाचं कशाचं भेवच नाही आमचं का तुम्ही काय करता आमचं काय हो आम्ही पहिलेच तसे हो आईसे बोलता शंतनु कुमार तो सहदेवास आवेश आला
जैसा गरजे मृगेंद्र उभा राहून बोले ते सहदेवाला आवेश आला. आम्ही सभास्थानी निश्चित यथार्थ पूजेला वैकुंठनाथ आज सत्य मानील त्याचे पूर्व समस्तान चरणातळी माझी. हो, जो श्रीकृष्णास निंदी दुर्जन त्याची जिव्हा घाम छेदी वृषभावर बैसून पिटीन जाण दिगंतरी सहदेव म्हणतील पाहिल्यावर बसू त्याची जीभ कापून घेऊ. आयशे सहदेव बोलता आपले जे जे कार्य देव बोलतील नदी पुष्पांजली उपीती झाली मातृ पुत्रावरी ते धावा आणि सहदेवावर फुलं टाकली. आकाशी देववाणी करत्या धन्य सहदेव कृष्ण भक्त. नारद म्हणे ऐका समस्त मोठा अनर्थ होईल, मोठा अनर्थ होईल म्हणजे असं बोलणाऱ्याचं नाव निघतंय, निघत नाही सहदेवाचं नाव. हा ऋषी मुनी झाली आराधिती ते माहित नाही. जेने निंदिला द्वारकानाथ त्याशी जवळी आलारे अनर्थ. तो प्रेत प्राय निश्चित ज्यांनी व्यर्थ बसवली. आईशी ऐकून ती वेळा शिशुपाल अत्यंत क्षोभला. घेऊन दुर्जनाचा मेळाने उभा टाकला संग्रामा. शिशुपाल झालं उभा म्हणे आजी यादव पांडव भीष्म कृष्णा समवेत करीन भस्म. अवघे खल मिळून करून कोल्हार करती ते द्वार. तो म्हणला आज लाथ मारीन तिथं पाणी काढी. जेसीबी नाही काहीच नाही पाहिजे खांदायचं. काय पाहिजे फक्त आपली लाथ मारीन तिथं पडद्यावरचं पाणी जमिनीत काढायचंय. पडद्यावर चालतं काही. तुम्हाला भीष्म 5 पांडव यादव 56 कोटी याच्यातलं एक आग तुम्हाला दिसणार नाही. असं तो 54 वाजता बोलू लागला. काय मी सांगितलं मग माणसाची जीवाची होती. जैसा दृष्टी देखता राजो योग्याची कोल्हार करती वाईस. युधिष्ठिर म्हणे भीष्मास कैशी आता करणे. धर्मराज म्हणजे भीष्माच्या आता काय करायचं. मग बोले गंगा कुमार तू स्वस्थ राहील सांगितले काही सातरी मी सागर कुंभत भोळे का विचारावी. अरे ते म्हणले आगस्ती विचाराव का मी समुद्रातून का सापडीकडे जाईन. सगळा जल समुद्र पिऊन घेतला. निद्रित श्रीमंत पंचानन तो हे जंबू करीत गेले. अरे खडा घडीत तो पुरुषा दुर्जन कानन गाळी पै. श्रीकृष्ण वरवानला वरी एके वेळे चैत्य उठले 2 पुतळे. शिशुपाल हाकर पुरबळे पुढे धावी व्हाव्या. याचा जो परिवार सकळी ती ज्ञानाची जैशी बाहू. शिवंगा ज्वाला माझी भस्म करी क्षणार्धे. आयशाचा शिशुपाल क्रोधे खवळला जाय सर्व्या. तू शब्द त्याची सांगितलं भीष्मा समोर जसे सर्पाल करळ टाका तसे तू शब्द टाकू लागा. कोण शिशुपाल म्हणे रे भीष्मा दुष्टा वृथा परम हिना बुद्धिमंता. कपटी आमची करतो शिनिंदा तुझी जिव्हा ठेवता. कोणता पुरुषने केला पुरुषार्थ म्हणून जर ते सगळ्या पुतना वृद्ध स्त्री मारली सत्य म्हणून वाढी बोलशी. काय करून करून काय केलं. पुतना ती म्हातारी पुतना म्हातारी मारली. हे केलं वरच्या दुसऱ्याचं काय नाही केलं. केसी एका मारीला गेल. काली आघासूर दोन दसू बकासूर पक्षी कन मारून झाला पुरुषार्थी. काय केलं त्यानं. गोवर्धन तरी वल्मी कप्पी म्हणून गिळीला पाव. कप्पीची काली नदी कन मारी गेली गोळे. काय केलं त्यानं. तस्करा माझी अति श्रेष्ठ झारा माझी अति वरिष्ठ. कप्पी नाटकी परमनष्ट स्वधर्म नष्ट गोळ आहे बा. एखाद्याला लग्न धरलं ना तर त्या मित्र मंडळी मदत कर. आणि त्याशिवाय काय म्हणते अहो त्याचा काय लाभ होता. त्याचा काय लाभ होता. त्याचा लाभ होता का तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला पैसे कोण दिले.
मनपत पैसे कोण गेले? मनपत पैसे समीर भाई गेले. अरे पण समीर भाई संख्याचा पोचताना किती हे सर ते कोण दिलं? ते पण ते लोकांच्या मागवले गेलं. ते कोण दिलं? अरे पण त्याचं सगळं करून लोकांनी पार पाडले तर तू किती चांगला असेल याला कोणी गिर्या उधार घेत नाही. त्याचं काम असे हा तस्करा माझी अतिश्रेष्ठ गोवर्धन काय नियम धरला आहेत काय गोवर्धन वारुळ गोवर्धनाला काय म्हणतो धरलं काय त्यानं वारुळ उचललं. जाणा माझी अति वरिष्ठ कपटी नाटकी परम नष्ट स्वधर्म भ्रष्ट गोळा. कोणता धर्म सांभाळला त्यानं? अरे भीष्मा तू दुर्जन काशीपतीच्या कन्या गेल्या हिरून तू बी कोणता चांगला आहे तो काशीपतीच्या कन्या आणले हिरून. आंबा ही म्हणजे अंबिका व त्या हिरून आणल्या आणि त्यावर एक त्याच्यातून जीव बी द्यायला त्या कीर्ती श्रीनिधीतला प्राण तुझवरी न पुसता. हो स्नान संध्यान स्नान यज्ञ तपदान देवतार्चन सर्व व्यर्थ गेले तुझे वदन संतान हिना पाहून. आहे का पोरगा तुला? तो म्हणतो आहे का पोरगा तुला? लोकास निरूपिसी धर्म मुळा तूच करशी की आधर्म. आईशी निंदा ऐकता भीमन कथा सावाला बिंदाला नाही सैनिक कोण्याच बैठकीत नाही सैनिक. द्रौपदीच्या वस्त्र हरण त्यावेळेस दुर्योधनान मांडी दाखवली भीमान प्रतिज्ञा केली त्या मांडीवर काय बसल? गदा बसल. दुशासनानं केस धरले हे हात उपटून घे. कोणाची प्रतिज्ञा? भीमाची प्रतिज्ञा. असं आहे येऊन पाडा का बाबा आम्हाला काय करायचं हे अशी भीम मासाव. जायचा केवळ खंदिरांगार तशी आरक्त दिसते नेत्र म्हणे दुर्जन अपवित्र चूर्ण करून गदा काय भीष्मी धरून भीमाचा हात म्हणजे क्षणिक आहे तुम्ही मानतो. याचे आयुष्य होते किंचित जवळ आणत पाहताला जवळ आणत आला. भीष्माचार्य सांगितलं थांब. शिशुपाल भीष्मास म्हणे अवधन सोडी भीम येऊ दे मधवर तेल सरल्यावर तर दिवा भडकतो. आयुष्य संपलं की मग माणसं दवाखान्यात म्हणते एक भाकर खाल्ली तांब्यावर पाणी प्यावा. दुसरा म्हणतो मी आणलेले केळं बी खाल्ले. तिसरा म्हणतो शेपट बी खाल्ली. खाऊ दे त्याचा शेवट आला. इतका तिथलं आयुष्य संपलं म्हणून इतकं चालला. मरता मरता बरं लागतं कोण्या माणसाला. दवाखान्यात जास्त दिवस माणूस आला बरं लागलं की असं समजायचं आता याच जवळ सोडी भीम आपण ऐकतो ना हे खाल्लं ते खाल्लं. सोडी भीम येऊ दे मग वधू जात गत पतंगाशी दसम करी तैसे करी निर्धारी कृष्ण आणि भीमार्जुन एकदाच येऊ द्या शस्त्र घेऊ मरायचं ना आता ये नेहमी जाऊ द्या विलंब करिता शंड पूर्ण नाम तुझे निर्धारी. अशी पुष्ट उत्तरे बोलत तितकी क्षमा करून गंगा सुद्धा. भीमास म्हणे ऐक वृत्तांत पूर्वीचा तू सांगतो. ऐक म्हणले पहिला तू सांगतो. दम घोष्याची पत्नी सात्वत ती वसुदेवाची भगिनी निश्चिती. दम घोष राजाची पत्नी सात्वती तिचं नाव ती वसुदेवाची बहीण वसुदेवाची सखी बहीण. तिचे उदरला पापमती शिशुपाल उपदला आणि तिच्या पुढे दम घोषणच्या सात्वतीच्या पुढे शिशुपाल झाला. उपजता पाहे बालक जननी तो भुजंगावर भुजावरी भुजा करून कपाळी नेत्र अवगुण्या पाप आणि उपदला. जन्माला तवा भुजावर भुजा आणि कपाळावर गोळासा अवगुण. लोक म्हणती अवचिन्ह माता म्हणे टाकाबा येऊन तो आकाशी देववाणी बोले गरजून न टाकी बालक सर्वथा.
हा होईल महाभूपती शिशुपाल नाम ठेवूया प्रती. माता विष्णूच्या आधीची ती काय बोलती बोलत, कोणाच्या हाती असलो ते हे देवदूता वदिनीचे अनेक ध्वनी होत माय ऐकत सादर. ज्या पुरुषाचे दृष्टी करून दोन्ही भुजा आणि तृतीयेने खाली पडेल गळून या स्मरण त्याचे हाती. आईशे बोलून आकाशवाणी गुप्त राहिली तैर क्षणी. मग बाल भीतीचा आधी त्यांनी द्विरूप नेत्र चतुर्भव. देशोदेशचे भूपती बालक पाहावा लागी येती. किती विलोकावा सातती शिशुपाल देत सर्वा पुढे. मग अशी कोण आम्ही ती सातती घ्यायची बोलगा तो बलभद्र आणि घन्य तेही पाहावया आले बाल. आती भाऊ ऐका नाही आता पोरगा ते आले पाहाय. बंधुपुत्रात एक कुटुंब आनंद झाला साततीशी. तो शिशुपाल आणि वक्रदंत दोघे कृष्णा पुढे आले. रांग कृष्ण दृष्टी पडता अकस्मात भुजा करून पडी गेल्या. कृष्णान पाहिलं कपाळीचा पृथ्वीने तत्काळ गेला फिरून. मातीत शिंकावून ठेवली गारून देव आणि आतून. मग हरी पुढे पदर पसरून पितृ भगिनी माझे पुत्र गाण. म्हणे यास न मारली म्हणून भाष्य दे मग लागी. माहिती तुम्हाला काही सांगत नाही. श्रीकृष्ण बोले सात वचन शतापराध क्षमा करून अधिक झाल्या बोल मोक्ष सदनाने झाले. एका गावात देऊन कीर्तन आलं आणि वापस येता येतं ते आमचं सोबती खूप धुराया. जय हरी जय हरी. रात्री तुम्ही नाही आले. तुम्ही काय सांगितलं ते मला आता विचारायचं. तसं मी काय सांगणार तुम्हाला माहितच आहे. माणसं सांगून सांगून काय सांगितले काय सांगितले चांगलं राहो. हे कोण येतो ठीक चांगलं वागा. आपली बायको आपली मित्र आपलं सांभाळ इतकं सांगून कोणती कोणती याच्यावर कोणता धर्म सांगा. सांग एक धर्मी आणि कर्म्या याला दिलं नाही याला दिलं नाही. सांग धर्म्या म्हणून तू कर्म्या तू खरं बोल. तू खरं बोल. आयशे बोलता गोविंद माते झाला आनंद. म्हणे कासया करीत शताब्रा. मग राम मुकुंद बोलविले. श्रीकृष्ण बोले सात वचन शतापराध क्षमा केली. अधिक झाल्या बोलून मोक्ष सदनाने झाले. याचे मी 100 गुन्हे सहित केले. आता हे लोक 100 गुन्हे केले. आता तिला काय माहिती आवला दिसती खराब काय माहिती ती खराब निघत म्हणून. ऐका नाही याला विमानीचे संजीवा महाराज आम्ही बैठकीत बसलो लोक त्याच्या घरी 3-4 तास बैठक झाली. अर्धा पाऊण तास रस्त्यावर बोलत होतो. मी बोललो लागलो. ते म्हणे असं बोलायच्या लागी जमाना आहे आता. ते काय म्हणले तुम्ही जे बोलायले का याच्यात लागी जमाना आहे म्हणे आता. याला जे ऐक विमानीची त्या शताब्राताची होयगणी याला की श्रीकृष्ण निवांत वाट पाहे समयाची. भीमा तू थांब न. कृष्ण वाट पाहायला 100 गुन्हे का होते. हा शिशुपाल आणि उत्तरगंध पूर्वीचे महाराष्ट्र सुन्म रावण कुंभकर्णी राम अवतार दिली. शिशुपाल आणि उत्तरगंध रावण कुंभकर्णी यानं पहिल्या अवतारात मारलेलेच आहेत. ऐका नाही. आणि या अवतारात तेच सरपण मुंगूस वैराकारी जन्म. हा पूर्वी येऊन मिथिलेशी धावला वरावाया सीतेशी. बाळ भार्गवचा नुचली मानसी. परमखेत पावला ह्यो चालता सीतेच्या स्वयंवरात ते धनुष्य उचलायलं. तो हा शिशुपाल पाप खाली वरावाया धावला रुक्मिणी. तेथे पराजय पावला रनिंग चारा संदा समेत. तोच द्वेष धरून मनात हे पूजेच तर आहेच पण तो राग हे कोणता पाहिला. रुक्मिणीने एवढी नाही तो नवरदेव झालता ना. हळद याच्या अंगाला हळद शिशुपाळा आणि नवरी
गोपाळा म्हणून तेव्हापासून पोर हुशार झाले. सोयरीकन सावधान संगत लांबू द्यायचं नाही. तोच द्वेष धरून म्हणा दुर्जन कृष्ण निंदा करील. पण शतापराध आले फरक जवळी आणत. ऐकता भीष्माचे वर्ण वचन क्रोधे भडकला धन घोषनंदन. जैसा स्नेह शिंपिका पुरुषाम अधिक प्रज्वळे जसं भाग्य टाकावा अग्निवर. मने रे बुद्धिहीनांना पुसका किती वाणीशी गोरक्षका. जे येथे स्तवना शिव गेले कनवानीशी तयाते. जोरदार कपटी केवळ बहुमाजला आगोळ. गोकुळ चौघाळीने सकळण कपटी फळ आमंगळा ताळतंत्र सोडून मागला. जालंधराची पद्य वृंदा सती याने भगिनी मानिली होती. ती शिजरातला निचिती न भेची ती पापाते. धुंद झाला तुझा दरबार. त्याचा का दरबार चांगला आहे का काय. पडदार गमनी आणि कपटी वळाला तरी पाणी उघडणं. धुंद झाला तुझा दरबार. या समान तुझा नाही सृष्टी. याची काय सांगशी गोष्टी वारंवार मुडातू. मग म्हणे उठाड्या भेजन आधी घेऊ भीष्माचा प्राण. तील प्राय तुकडे करून येथे याचे टाकावे. याज्ञ पिळून होते व यज्ञ पशुवती मुष्टी घाते. तैसे वधाळ विरोधाते याने आमाती निंदिले. आणि भीष्माच्या मारा आणि भीष्मा मारा. तैल कढई तावली परण अजिताची हात घालावा भीष्म. शस्त्रे तावणे उत्तम खंडी याची करावी. हे कसं चाललं जुन्या काळातला दृष्टांत माझ्या ध्यानात आला. कसं चाललं. घोडे होते वराती. गावाच्या खालत होती पांढरी. भले बोल की भले नागरून वखरून भले बोल काही मानत. त्याचं फक्त एकच काम त्या घोड्याचं कोणतं काय म्हणायचं. असे ऐकणार पाहिजे. भले बोल की भले चांगलं सांगू का भले बोल की भले. ते म्हणतात नीट नाच माकडा. हे काय म्हणत भले बोल की भले. मग माकड पण आहे का नाही. तरी पण भले बोल की भले. तुझी पाहिजे कोणतं का नाही. हे माऊली नसेल पाहिजे. फक्त ते चाक पाहिजे दुसरं काही आहे का नाही. का थाताराची नाही लय माहिती. कोणतं माहित पाहिजे. कोणतीकडे हात घातला तरी त्याच्यातून निघत पाहिजे. काही आहे का नाही. भले बोल की भले कसलंच नाही आपलं. बस आता एक शिशुपाल काय म्हणायला मारायला कोणाला निघाले भीष्माला. आणि याच्या आधी तुकडे का. मग बोले गंगासूर. बोलीला बोलणं कधी सत्य. त्याचे पूर्व समस्त महानर्की पसते. तुला माहितीये का तू बोलायला बोललेले सत्य करणं लागते. नाही तर पूर्वज नरकात पडते. तुझ्या मातीचा मुकुट तो मी पद घाती करीन दृष्ट. जरी बोलले वचन स्पष्ट खरे करून न दाविश. भीष्मशी आपुढे जंबूक समजत. करिता युद्धाची तुम्ही मात वज्रधारा धगधगी तृणे करून न खंडे. आजादयाची ज्यांनी तो सिंहाची लुडोपा हे गणी होय. शेळीचं पिल्लू आजा म्हणजे शेळी. ती ज्याची माय आहे आणि ते म्हणे मी शिहाल काय समजतो. पुढे बसलाय. पाकिस्तान येत काम भारतात. अवघड झालं. बायको म्हणी धोतर जळल मागवा. हे आपलं सांभाळा. इकडे गोष्ट आहे. आजार जायची ज्यांनी दुसरी अशी भिडो पायरण. पिपिलिका म्हणे थडका आणून दिग्विजा पाडी खाली पाडी. मुंगी पर्वताला पाडाई निघली. सडक आणून बळी उडून आली का. विदारी म्हणे विनायका. मशक म्हणे आणून थडकान मेरू मांदार डोलवी. घुंगुरडे आयशी ज्याचे वदन तो म्हणे मी पर्वत राशी.
पतंग अग्निस म्हणे गिळून सूड घेईन खांडवीचा स्वतंतू सूत्र वसने करुणी उर्मनाभी म्हणे झाकीन धरणी रुचिक अभिमान वाही म्हणे तोडून फोडीन वज्रा ते मजपुढे काय आदित्य म्हणून निंदा करी खते मरणकाली व सन्निपात तैसे तू झालेले काल मृत्यू छाया पडली मृत्यू वेळा जवळी आली ऐकून शिशुपाल तवळी क्रोधे बहुत आवेसला शस्त्र काढून वेगेशी म्हणे कृष्णा उठ झुंजमजसी न पुसाका काय बैसलाशी लाज कैशी नुके तुके लाज काऊन वाटत नाही म्हणे तुझे रुसते समजणे दोन्ही मी शिशुपाल तरुण प्रायमानी गोरक्षका तुझा हात धुणे लज्जाकारी न वाटे दम 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 100 होती खूप जोनिया गोळा वृष्टी कुला त्याग लाविला वा चोरून नेली रुक्मिणी व्याला नवरी माझे निर्धारे नवरी खरी मय होती म्हणे पण त्वा चोरून दिली रुक्मिणी आधी आडपिली माते म्या मनीत भोगिले ती येते मग ते प्राप्त झाले तुझे माझे उच्चिष्ट गुराखिया जैसे भोगिले वस्त्र बहुते भाटास देती भाग्यवंत तैसे रुक्मिणी भोगिली म्या निश्चित मग ते प्राप्त झाले तुझे पुष्पहार भोगून टाकला तो भनंगी जैसा उचलला की रावने चोरून नेली जनपाला तैशी रुक्मिणी बुवा नेली शालू पवित्र दूध परिस कडानाकडे आंबेस नवरीची नेमिली आणि कास ते सर्व थान परनावी ज्याचे नावे पात्र वाढिले आणि ते सेविता उच्चिष्ट झाले आईशे धर्मशास्त्री बोलली ते तुझ कळी कर्म भ्रष्टा श्रीकृष्ण म्हणे दुर्जना महानिंदका टोष्टा मदिना तू आग्र पूजा इच्छितोसी हिना तरी आताची घेणे झाले आईशे बोलून शिराब दिदारम केले सुदर्शनाचे स्मरण तवते अकस्मात येऊन कृष्ण हस्ती संचरले असं वर बोट केलं की येऊन बसायचं जैसा कल्पांतीचा आदित्य तसे सुदर्शन धगधगीत ते शिशुपालावर अकस्मात वैकुंठे नाटे सोडिले तत्काल शिशुपालाची शिर निराळपण ठेवून सत्वर मुखे गर्जना करीत मियाची यदुवी जिंकला शिर मागून उतरली ते श्रीकृष्ण चेरणी येऊन पडले आंतरज्योती निघाले त्यावेळी ती कृष्ण मुखी प्रवेशली कारण देव मारून मोक्ष देते संत न मारता फळाची व्यंकटी सांडू असं करून मोक्ष देतात बाल सूर्या सारखे तेजाभूत ज्योती श्रीकृष्ण हृदय प्रवेश जैसे लवंजली विरती गगनात नाथ जैसा सांडून जीवदशा संपूर्ण शिशुपाल झाला श्रीकृष्ण त्वम पत्तत्पदी जाय हटून तैसा दीन झाला की जली जल बिंदू पडिला तो माघारा नाही परतला तैसा शिशुपाल गोपाळ झाला नाही उरला वेगळेपणी ज्ञानेश्वरी कोवे आले ना आगा सोयरेपणीच पांडवा माझे साहित्य व्याधवा सोयरेपणानंच आलं आणि द्वेषानं वैर करून शिशुपाल कंस नाताची भयाचे निमिषे मातेनं पवित्रेची काय कंशे की अखंड वैर वशे चेत्या दिली म्हणजे शिशुपालाचं नाव माऊलीन तिथे घेतलं ज्ञानेश्वरी मरण का पण देवाच्या हाताने मिळालं ना मारा पण देवाच्या हाताने मारा ना मारा पण पारावर मारा ना इकडे तिकडं कुणीकडे जाऊस तो आहे का नाही वैकुंठ पीठीचे द्वारपाल जय विजय हे निर्मळ संकालिकी शापिता तत्कालन दैत्य एवढी अवतरली वैकुंठ पीठीचे द्वारपाल जय विजय जय विजय संकालिकांनी एक शाप द्याला दैत्य एवढी अवतरली दैत्य एवढी अवतरली ते संकालिक देवाच्या दरवाज्यावर होते आहे का नाही अशी आहे का त्याची हिरण्याक्षी हिरण्यकश्यपूला त्याची झाले रावण कुंभकर्ण त्याची शिशुपाल वक्रदंत पूर्वन कृष्ण अवतार जन्मले तेच हिरण्याक्षी हिरण्यकश्यपू तेच रावण कुंभकर्ण आणि तेच दंत वक्र शिशुपाल तेच झाले दुसरे नाही मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आणि हेच करीत आलो
भक्त शिष्य आमच्या त्या बामण गावातून ती दिली घेऊन ढोबाच्या काळात निघली शेळी चालली होती मधात लगे मधात चालली विनेकरीचं जवळ अशी आणि मधात चालली तर मग बाबा कशी करते ती शेळी बाजूला ना बाजूला नकान बाबा ती पश्चाताप झाला की माणूस होते तेव्हा दिंडीत चालले नाही म्हणून शेळी झाली मग आता तरी तिला चाललं बरं बरं चालद्या तसं म्हणल्यावर मग चालद्या भाऊ दे आहे का नाही ती हिरण्या हिरण्य कश्यपुदान ती दाढी लावून परम भक्त शिशुपाल बोले झाडून आला तर काल हातीची वस्तू असलून नेपाल तैसेच केले यथार्थ तिसरी जन्मी निश्चिती कृष्णेची दिली अक्षय मुक्ती आता तिसऱ्या जन्मात काय झालं मुक्ती दिली अर्धे ठेवली अंतर्वृत्ती महाभक्त म्हणून या आसू झाला जय जयकार देव वर्षेची सुमन संभार दुष्ट पळाले समग्र वक्रदंता सैनिक सगळे लोक मारायचे पण सैनिक मेले यायची जय पुणे तिथे व्हायला सैनिकांच्या चौकात फोटो लागले कोणाच्या देशासाठी मेले ना मरा पण कशासाठी तरी मरा ना मरा पण काय करा त्यासाठी तरी मरण आधी येऊन पडून गेलं हो ना सांग मला सदा सर्वदा योग तुझा घडावा आणि तुझे कारणी देह माझा पडावा देह पडावा पण कारणी पडावा गौरवांतरी चिंता क्रांत म्हणती आमचे ऊने पडली पाहू एक आनंदी टाळ्या वाजली बरे झाले म्हणून या बरं झालं म्हणे काही माणसं सुटल्यातच आनंदी काय काय वाचवणारा हुशार रे आवाज झोप का आळस नाही आला तुझं सुटलंय त्याच्यातच आनंदी फक्त लवकर सोडा तिथं नाही तिथून बाहेर गावची चालली सारखे कीर्तन या खांद्याने लवकर सोड याला म्हणते हुशार महाराज याला म्हणते हुशार महाराज 50% ते मार्क दिली त्या महाराजाला कशाचे फक्त कीर्तन जो कोणता बोलतो काही सांगू महाराज एक आनंदी टाळेवाले बरे झाले ना अशी शिशुपाल पावला निर्धाम पार्था प्रगती निरोपी धरणे म्हणे याची प्रेत करा भस्म जात वेदा माघारी याचं प्रेत जावा मग शिशुपालाचे राज्य जे होते ते दिले त्याची पुत्राची याला काय करायचं म्हणून याचे द्वारका सोन्याची ते त्याचे पोराला त्याचं राज्य देऊन टाकलं धर्मराज सकल राजाचे वस्त्र अलंकार समर्पित ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सर्वात गौरवी दृष्टी उदा मान पाहून समग्रम केले नगरा पुलिया रावणाचे सगळे मेले कोणी राहिले नाही मंदोदरी रावणाला म्हणते तुम्ही बी वाचत नाही का आता युद्धावर जाऊ नका ते म्हणजे खरं सांगू का तुला आता जरी मी नाही मेलो तरी मरणार का नाही एक दिवस आपण आता जर मेलो तिथं रामाचं नाव निघल तिथं रावणाचं निघल आता मेलो तर आणि असं इकडं मेलो कुठं तर मग स्नान धरणे केले कमीत कमी आपल्या मातीला टाळ पक्वात लावण्यापुरतं तरी काम करा कोणी म्हणले पाहिजे काय करा अरे टाळा पक्वा झाला आणि चला ऐकत म्हणे वाजवीत नेऊ द्या एकाला म्हणजे आणा टाळ पक्वा ती गेली बाजली ते कुलूप होतं त्या कुलपात आलमारी टाळ पक्वा हे क्या अमरनाथ जो अमरनाथ गेला त्र्यंबकेश्वर काय म्हणते काय म्हणते दिंडी काढायची काय म्हणून
हे लोक काही नाही ही भाषा सदाक मग ते उलटून गेले ही भाषा पण दिदी काढायची काय म्हणून काढ येत होता काही काकडी येत होता एखादी पंगत घेतली होती काय केलं दिदी काढायची काय असं कोण म्हणतोय लोक चर्चा मग म्हणजे चाबीच नाही म्हणजे ते आमच्या वाजवणारा जवळ हे देऊ गेला तरी केली आता फिरा लोक म्हणजे उचला काय काहीच नाही दहेगावच्या अण्णा साहेब होता पिरियड आधी गावात मिरवलं असं आणि मग स्मशानात मिरवणूक काढली कशाची मग अवभृत स्नान धर्मी केले तेथे जन सकल सुस्नात झाले सहपरिवार तेवळी रंग निघाला द्वारकी धर्मास म्हणे कमळ भोगिता आम्हास निरूप दिया धर्मी चेरणी ठेवला माता कंठ झाला सगळी न बोलेची प्रेमी स्पुंदत जायशी न मनविनीची कुकी लवकर यावी म्हणत धन्य भक्त धर्मराव भीमार्जुन नकुल सहदेव तयास पुसत वासुदेव कुंती द्रौपदी सुभद्रा प्रति माधव स्नेहाज्ञा मागत असे चौथ्या म्हणती श्रीपती जेथे तुझी पदी उमटती तेथे आमचे मस्तका सुनिश्चिती आयशीची करी रामावरा हृदयातून आमच्या श्रीपती करता जाऊ नको आवरात्री ज्या ज्या दिसती भूताकृती ती तुझे रूपे भाषोत्पय श्रीकृष्णाशी बोलवुनी पांडव परतुनी आले सदनी जागृती सुसुप्ती स्वप्ने कृष्ण चिंतनी साधर तुमच्याजवळ किती पैसा आहे याला किंमत नाही तुमच्या डोळ्यात आसू आले तर ते आसू पुसायला किती लोक जमते याला महत्व आहे रास सुवेदनीचा आला समाप्त द्वारकेशी पावलावर कुत्रा तो पोढरक आणि वक्रदंत वेढा घाली ती नगराते पोढरक आणि वक्रदंत याने नगराला वेढा घात शिवेदिले वर विमान त्यात वक्रदंत सेने सैत बैसून द्वारकेवर येऊन दगनी शस्त्रास्त्री तो इतक्यात पावला जगनी तत्काल सोडली सुदर्शन वक्रदंताचे शीत छेदून आकाश पण घेऊन गेले पोंढरकासहित सेना समस्त हरिने हरिणीत आयसा प्रताप करून हात धुवून कृष्ण सुदर्शन ठेवले व ध्येय शिशुपाल वक्रदंत इतक्याने सकल अवतार कृत्य पूर्ण झाले या दोघाशी मारितात आम्हा शस्त्र धरले नाही आता पूर्वीचे जे तत्वता सार्थ करून या पार्थ हाती सर्ववधी आणि देवांमुखीतून सांगितलं की आता शस्त्र धरायचं नाही अर्जुनाच्या हाताने राहिलेले मारायचे जो देवादिदेव पुरातन तो पूर्ण ब्रह्म सनातन तो माया चक्र चालक शुद्ध चैतन्य तो कृष्ण रूपी अवतरला दानव उन्मादने ती भक्तजन दान दिले यालागी निर्गुण सगुणत्व आदी तेच अवतरले श्रीकृष्ण रूप दुष्ट कलीचे रूप सगळे तो ते दुर्योधन रूपी जन्मले काम क्रोध मद मत्सर आगळे त्याचे हरले नांदता ती दुर्योधन म्हणजे कलियुगाचं रूप कलियुग दुर्योधनाच्या रूपात जन्मले मग त्याच्यात काम क्रोध सगळे त्याच्या अंतःकरणात नांदत होते जय विजयांश दुःशासनादी बंधुषत्वरी ते राक्षस अवतरले आवनेवरी जे पौलस्तादी लंकेमा झाले तेचे हस्तिनापुरी जन्म जय विजयांश रावण जय विजयांश रावण कुंभकर्ण त्याचे शिशुपाल वक्रदंत पूर्ण जरासंधादी काल येऊन जाईल त्या सर्व जन्म यो मागध चैत्य कौरव सकल भौमासुर बाणासुर दुष्ट उपास हे दैत्यांश सबल द्वापार युगी जन्मले वसुवीर्य गंगेच्या उदरी भीष्म महाराज पृथ्वीवरी जो प्रताप सूर्य ब्रह्मचारी महायोद्धा जन्माला शिव हृदयचा पुरुष सबल तो अस्वस्थामा बळी प्रबल सूर्यांश तो कर्ण निर्मल पृथ्वीवरी जन्माला जोका देव गुरु बृहस्पती द्रोणाचार्य तोचनी क्षिती कृपाचार्य रुद्र पक्षिती गौतम विजय जन्माला यम समीर शेतीवर आसुनदेव सुंदर यांचे धर्म भीम अर्जुनवीर नकुल सहदेव जन्मले पाच सूर्य पृथ्वीवर अवतरले कुंतीच्या उजळली सकल धरित्री प्रताप तेजे यांच्या पाच मुख्य मंत्र समेत तेने फुंकून कुंतीचे कर्णद्वार पंचदीपे काऊन एक सर पागळीने धरले
पतंग ते कौरव निश्चिती या पंचदीपावरी झपावती पण पक्षासहित दग्ध होते राजे व बेदुलता श्रीकृष्ण द्वारकेची भवानी पाचही दिवटी हाती घेऊन ब्रह्मांड मंडपी गोंधळ घालून दैत्य सर्व हे रगली. आता ही पुढे होणारी कथा शेची भवानी वंश मिळून हे द्रौपदी या दिशेने जिचा कैवारी चक्रपाणी भूमी धरणी निर्वेद केली जन्मे ज्या सांगी वैशंपाय धन्य धन्य अवतार श्रीकृष्ण पांडव पालक जगत जीवन रात्रंदिन रक्षित असे. पुढे कथा आहे सुरस नारद आणि वेदव्यास बुद्धिवाद सांगतील धर्माशस्त्र विश्वास न धरावा. पुढे दुतारंभ दारुण ते पुढे उद्या होणारी कथा. द्रौपदी सभेतान परंपरा करतील तुझे जगत जीवन धावेल पांडव प्रताप ग्रंथ सत्र स्मृतीतुनी ऋग्वेद पवित्र सावधाने स्वदाकार आविक्रमणे चालू द्या. ते तिचा पुराव स्वतंत्र आनंदी शौन श्रीधर तृप्त होणे निरंतर हरिचरित्र सांगत असे. स्वस्ति श्री पांडव प्रताप ग्रंथ सभापर्व व्यास भारत त्यातील सारांश यथार्थ 19 केला. श्रीधर पांडव प्रताप सभापर्वणी 19 अध्याय हा पुंडली